आणि लग्नघरामध्ये आमची एंट्री झालेली आहे. आज बागड्यांचा कार्यक्रम. कसं वाटतंय? अरे बापरे. सो हॅलो गाईज, मी आता ऑफिसमध्ये आहे. आज बबलीच्या मेहंदीचा दिवस आणि मी अजून पण सुट्टीवर नाही आहे. उद्या फ्रायडे म्हणजे तिची उद्या हळद आहे आणि हळद उद्या असल्यामुळे मला उद्यापासूनच सुट्टी घ्यायचा असा चान्स भेटला आहे. म्हणजे उद्या आणि परवा आणि रविवारी मी लग्नासाठी सुट्टी अशी मंडेला ऑफिस जॉईन करणार आहे. पण एक्साइटमेंट आहे लग्नाची खूपच, हळदीची खूपच. पण मला त्या कारणामुळे कुठल्या ऑफिसच्या कारणामुळे मला जायला मिळत नाही आहे. त्यामुळे मन असं एकदम ऑफिसमध्ये पण लागत नाही आहे. असं वाटतं आहे तिकडे जावं, मजा करावी, लग्नाचं प्रिपरेशन करावं, हळदीचं प्रिपरेशन करावं. सो लवकरात लवकर ऑफिसमधून निघण्याचा आज प्रयत्न करेन. ठीक आहे गाईज, भेटू मग संध्याकाळी बबलीच्या मेहंदीच्या फंक्शनला. बाय बाय. मी आता इकडे मेहंदीचं प्रिपरेशन झालेलं अशा प्रकारे सेट झालेलं आहे आणि मी कामावरून आता जस्ट नुकताच आलो आहे. ही लीनाची मेहंदी झाली आहे, ती थोडा फोटोशूट करते. ही राणीचं पण ऑलमोस्ट डन. आणि ही माझी बायको. हॅलो. आणि ही आता प्रिपेअर होते मेहंदी काढून फोटो काढण्यासाठी. आणि अशा प्रकारे हा मस्तपैकी सेट आहे बघा. लीना जरा थोडी साईड लाव, असा नॉर्मल व्हिडिओ येतो. आणि ह्या आमच्या सासूबाई. मम्मीनी काय दाखव, मी रांगोळी सॉरी मेहंदी दाखवा. अशी हा. आणि राजू दादा भांडी घासतोय मध्ये. बेडरूम मध्ये नवरीची मेहंदी चालू आहे आणि अशा प्रकारे बसून ती मेहंदीचं तिचं प्रिपरेशन चाललंय. आता मला वाटतं फ्रंट साईडची मेहंदी काढून झाली, बॅक साईड बाकी आहे. ऑलमोस्ट रेडी आहे, ती झाली आहे. कसं वाटतंय तुला? एक्साइटमेंट भरपूर. आणि या ताई आमच्या दोघी काढण्यात एकदम दंग आहेत, मनापासून काढतात एकदम. चला, थँक्यू. आणि ही पण मला कॉपी करायचा प्रयत्न करते. ही पण आता माझे ब्लॉग्स बघून स्वतः पण ब्लॉग काढायचा खूप मोठा प्रयत्न करते. पण तिला माहिती आहे माझ्या एवढे लाईक तर तिला येत नाहीत कधी. आणि ताई तुम्ही चहा पिणार का बाय? चला, अशा प्रकारे मेहंदीला जरा साखर पाणी लावूया. आणि तू पण लाव. नाही. अरे ब्लॉग चाललाय. ओके. आणि अशा बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर असे डिझायनिंग मध्ये यांनी काढलेले आहेत. ही नवरीची आहे, नवरा नवरी, हे विवेकचं नाव. आणि ही राणीची. छान आहे. मला तर संपवली, मी खालीच नाही. सो हॅलो गाईज, आता मेहंदीचा कार्यक्रम आटपला. आता खाली बिल्डिंगच्या खाली, कॉम्प्लेक्सच्या खाली येऊन बघतोय हळदीचं डेकोरेशन चालू आहे. डेकोरेशन बनवताना माझाच फ्रेंड किरण करून आहे. आणि ही माझी मेवणी, तिला आणायला गेलेलो. तिने नेल आर्ट केलं. दाखव का नेल आर्ट? नेल आर्ट करायला गेलेली. आणि नेल आर्ट झाल्यावरती इथे आम्ही आता हळदीचं डेकोरेशनसाठी बघायला आलो आहे. ऑलमोस्ट डन आहे. खूप एक्साइटमेंट आहे. बिचारे कामगार सगळे मनापासून काम करत आहेत. आणि हा माझा मित्र किरण. किरण हाय कर. मंडपसाठी याला ऑर्डर द्या. कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन हळदीचं केलं आहे. आणि हे सगळं पूर्ण सेटअप लागल्यावरती उद्या कळेल. चला, आणि आता रात्रीचे 12:05 झालेत आणि आम्ही इथे खाली जरा बघायला आलो आहे. बघून आता झाला तर चालू जेवायला. जेवून झोपणार आणि उद्या सकाळी केळीचे खा म्हणाल जाणार. चला, ओके गाईज, उद्या आम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करतो. हां, गुड नाईट. मॉर्निंग गाईज. आज शुक्रवार, आज बबलीच्या हळदीचा दिवस आणि मी चाललो आहे केळीचे खा म्हणायला.
केळीचे खांब हे आपल्यामध्ये शुभकार्यासाठी आपण वापरतो. ते पण नवऱ्याकडे पण आणि नवरीकडे पण दोघांकडेही हे खांब लावण्यात येतात एंट्रीच्या गेटवरती. आपल्या शुभकार्यासाठी ह्याचा वापर होतो. आणि ते आणायला चाललोय मी. माझा एक KDMC मध्ये फ्रेंड आहे, म्हणजे तो KDMC मध्ये जरी असला तरी तो माझा जुना बालपणाचा मित्र आहे, निलेश पाटील करून. तर तो मला माझ्या लग्नाच्या वेळेला पण त्यानेच दिले होते आणि आजही तोच देतोय. आता आपल्या बाबूला भेटूया आपण पहिले. बाबू पडवळ हा पण एक माझा लहान लंगोटी मित्र आहे. आणि इथून आता मी थेट चाललोय सागावला. सागाववरून त्याला घेणार आणि मग पुढे जाणार भोपरला. आणि भोपरवरून ते सगळे आम्ही तुम्हाला दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं त्यात म्हणजे कसं आम्ही कॅरियरवरून घेऊन येणार ते. माझी अजून शॉपिंग पेंडिंग आहे. शॉपिंग म्हणजे माझ्या हळदीचे कपडे अजून घ्यायचे आहेत आणि मीच सर्वात लेट झालो आहे. शूज घ्यायचे आहेत लग्नाचे, ते काय उद्या घेता येतील. एक दिवस गॅप आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम असा नाही आहे. मला उद्याचा दिवस पूर्ण फ्री आहे, परवा लग्न असल्यामुळे. आणि आज जाणार हळदीचे कपडे घेणार. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे. सर्व लाईन सगळे येणार आहेत, पाहुणे मंडळी गावापासून मुंबईपासून सर्व लांबून. आणि आज जोरात पब्लिकची हळद एकदम जोरात करणार आहेत. चला मग रात्री भेटू. धन्यवाद. तर आता माझा जो फ्रेंड भाऊ पडवळ तुम्हाला सांगितलं होतं तो पण आता आलाय. हा भाऊ पडवळ आहे. बाबू हा ह्याचा टूरचा बिझनेस आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हा दरवेळी कोकणचा दौरा करत असतो. आउट ऑफ मुंबई पण आउट ऑफ महाराष्ट्र पण जातो. तसंच तुम्हाला जर कधी बदलीसाठी ड्रायव्हर वगैरे रिक्वायर्ड असेल, जर हवा असेल बदलीसाठी, तरी तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता. तर कधी तुम्हाला वाटलंच, ह्याचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जसं कालचा किरण मंडपचा टाकणार होतो तसा ह्याचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जर काय भाडे वगैरे असतील लांब जाण्याची तर असेल तर नक्कीच तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ठीक आहे, आता केळीचे खांब आणायला चाललोच आहे. आता गाडी तो चालवतोय, मी जरा आराम करतो. बाय. तर हॅलो गाईज, हा माझा मित्र निलेश पाटील आणि ह्याने असे केळीचे खांब आणले. दाखवतो तुम्हाला सगळे. आम्ही आता भोपरमध्ये पोचलो आहे आणि हे असे केळीचे 2 खांब आणि केळीचे असे घड आहेत त्याला. आणि बाबू आणि आम्ही या गाडीवरती असे मस्तपैकी वरती बांधणार आहे. चला नंतर बांधण्याचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. थँक्यू निलेश. प्रकारे भोपर गावात आम्ही आलो आहे आणि हे केळीचे खांब लावले आहेत. बाबू बांधतोय वरती. बांधून झालेत आता ऑलमोस्ट. आता इथे आम्ही निघतो. चला सगळ्यांनी बाय करा. आणि आम्ही आता आलो आहे पाण्याचे क्रेट्स घ्यायला. 20 क्रेट घेऊन जाणार हळदीसाठी. भाऊ पडवळ आतमध्ये मस्तपैकी सेट लावतोय. 20 क्रेट टाकणार आम्ही याच्यामध्ये. 48 बॉटलचा सेट असतो. कधी लागले तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. विजय काका म्हणतात त्यांना, सागावमध्ये त्यांचं शॉप आहे वॉटर सप्लायचं. चला धन्यवाद. आणि हे अशा प्रकारे बॉक्सचा सेटअप लागलेला आहे. 20 बॉक्स आमचे रेडी. सगळ्यांना पाण्याची सुविधा आमच्याकडून होणार आहे. आणि बाबू पडवळ आणि तात्या आमचे केळीचे गड उतरवत आहेत. आणि इथे उतरून आम्ही मंडपच्या गेटवरती इथे बांधणार आहेत. ह्या गेटवरती फ्रंट साईडला असा एंट्रन्स आहे. आणि हे असं हळदीचं प्रिपरेशन. हा स्टेज, ह्या चेअर्स आणि तिकडे जेवणाची व्यवस्था. वरतून बांधलेलं आहे. थांबा, फोन ठेवा. सावकाश मागे बघा. गाठ बांधले तिकडे बाबू. आणि शेलार काका आलेले आहेत. गुड मॉर्निंग. रशी सोडून केळ्याचा घड एकदम मस्तपैकी आलेला आहे. केळ्याचं खूप हाईटला ते छाटलं ना त्याने ना, तसंच त्याने कट केलं. पण चालेल आता एवढा केळ्याचा घड एवढा खाली आला तरी. ते पहिले मी तेच बोलत होतो. पहिले नाही, हे पहिले बांधून घ्या ना. असं ह्याची गुंडी करा आणि नंतर मग ते बांधूया आपण. चालेल ना असं. हा वळून एकमेकांना बांधूया. हो चालेल.
काय काय करावं लागतं बघ आता. बंद करू ना गाडी. हो बांधतात व्यवस्थित शेलार काका. हा नाही म्हणजे ते आपण 2-1 मध्ये मला वाटलं कलर आहे 2-1 मध्ये. आणि लग्नघरामध्ये आमची एंट्री झालेली आहे. आज बांगड्यांचा कार्यक्रम, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम अशा प्रकारे डेकोरेशन झालं आहे. चेतन दादा बसलाय, तात्या बसल्यात, हे कासार मामा आहेत. कासार मामा तुमचं नाव? राजेंद्र कोळपकर. आमचा बाबू, हिलिना आणि हे शेलार काका. आणि ही नवरी एकदम रेडी झालेली आहे आणि आता बसेल तिच्या जागेवर. आसन ग्रहण करा. राणी आणि या आत्या, ही पण भांडूपवरून आलेली आहे. हिला ओळखता ना तुम्ही? लास्ट ब्लॉग मध्ये दिव्या. आणि इकडे मम्मी पण रेडी आहे. आणि ही माझी बायको, सगळ्यात लेट प्रिपरेशन हिचं. ही रेडी झाली आहे. गेटअप बघा सगळ्यांचा. तुम्ही कसं वाटतंय? कसं वाटतंय? अरे बापरे. चला आता हिचे फोटो काढूया. हिचे फोटोज आणि थोडे व्हिडिओज काढूया. हिचे जरा फोटो काढून येतो मी. आता नॉर्मल जा, चालत जा. ती 3 नंबर मेमरी माझी. तिचे सगळ्यात लेट असतं, पण थेट असतं आणि ग्रेट असतं असं मला वाटतं. अजून तिची साडी काय चेंज करायला जायची आहे, चालली आहे. बबली रेडी आहे. आत्या बबलीची साडी एकदम व्यवस्थित करून देतात. सासूबाई इकडे तिकडे बघतायत. कासार मामा आलेत आणि आता बबलीच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि औषण घेऊन मम्मी रेडी आहेत. मोठ्या आई आलेल्या आहेत. अशा प्रकारे मोठ्या आईची अशी ग्रँड एंट्री. भक्ती आली आहे. भक्ती ब्लॉग चालू केलेला आहे. तर सगळ्यांची अशा प्रकारे एंट्री झालेली आहे. शादी वाले घर में एवढी आहे. सॉरी सगळ्यांचे शुभ आशीर्वाद बबलीला. नाही नाही. अरे वा 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 वा. ए थांब अरे थांब. रेडी आहेस काय? आणि आमचे बाब्याराव आलेले आहेत भांडूपवरून बहिणीच्या लग्नासाठी. आणि लवकरच आलाय. 3 दिवसापासून सगळे वाट बघतात. ही छोटी मेवणी माझी. आणि दिव्या अविद्या. दरवेळेला कन्फ्युजन माझं होतं तिच्या नावामध्ये. ही आमची छोटी. इकडे बघा. स्माइल. आणि आता बांगड्या मारायचा प्रोग्राम चालू झालेला आहे. नवरीच्या बांगड्या. हा प्रतीक हायकर.
नवरीच्या बांगड्या भरून झाल्यात. आता ह्या सर्व बायकांच्या महिलांच्या बांगड्या सुरुवात करतोय. तुम्ही स्माईल. घेतलंय. परत 4 वाजता जेवा तुम्ही. दिव्या परत 4 वाजता जेवूया. हॅलो गाईज,